आपण महापालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलात, काय सांगाल? जय महाराष्ट्र. मी संदीप नागनाथराव जिल्हेवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक 20 मधून क ओबीसी पुरुष मधून उभा टाकलेला आहे. आपण कुठला विकासाचा अजेंडा घेऊन जनतेपुढे जाणार आहात? शिडको अडको येथे 30 वर्षाच्या आधी नाल्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर कालच्या पावसाळ्यामध्ये शिडको अडकोमध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी गेलेलं आहे. 120 गोविंद कॉलनी, शाहूनगर, राहुलनगर, वसंतराव नाईक कॉलेजच्या समोरचा एरिया, स्मशानभूमीजवळ अशा प्रत्येक एरियामध्ये पाणी साचले, नाल्या झालेल्या नाहीत आणि जे नवीन नळ लाईन झालेली आहे आतापर्यंत त्या लोकांच्या नळाला पाणी येत नाही. या मुद्द्यावर आणि विकासाच्या आणि बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. टेस्काम इथं होतं पण ते आता बंद केलेलं आहे आणि MIDCच्या कारखाने 50% वर म्हणजे बंदच आहेत. लहान लेकरांसाठी काही योजना आहेत का आपल्यापाशी? आज शिडको अडकोमध्ये असा एकही उद्यान नाही की लहान लेकराला खेळण्यासाठी किंवा कोण्या सुट्टीच्या दिवशी सगळ्या परिवाराला 1-2 घंटे जावं असं केलं तर. कारण स्थानिकच्या नगरसेवकांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं इथं उद्यानाच्या विकासाच्या माध्यमातून काही केलेलं नाही. खूप दिवसापासून महानगरपालिकेची ST बसेस बंद आहेत, त्याबद्दल आपण काय करणार आहात का? अनेक विद्यार्थ्यांना नांदेडला जाण्यासाठी, ट्युशनला, कॉलेजला आणि प्रवास करणाऱ्या वयस्कर वृद्धांना खूप अडचणी येत आहेत. आमच्या पक्ष जेव्हा मेजॉरिटीमध्ये आणि सत्तेमध्ये येईल तर आमच्या पक्षाकडून आम्ही महानगरपालिकेमध्ये आवाज उठून शिडको अडको आणि वाघाळा, आजदवन या एरियामध्ये जाण्यासाठी लालपरी बसेसची सोय करण्याची आम्ही हे करू, आंदोलन करू. आपल्यासमोर प्रस्थापित उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात आपण लढाई जिंकू शकणार का? 100%. कारण आजपर्यंत जे पण उमेदवार आहेत ते फक्त पोस्टलवर आहेत, व्हॉट्सअप, फेसबुकला. पण मी तळागाळातला एक शिवसैनिक आहे, सामान्य. कोरोना काळामध्ये याच्यापैकी एकही चेहरा कुठं दिसला नाही आणि मी रात्रंदिवस तळागाळापासून म्हणजे लहान लेकरापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत माझा सगळ्यांना परिचय आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद, प्रेम शिडको अडकोतील जनता यावेळेस मला दिल्याशिवाय राहणार नाही. असे काही उमेदवार आहेत की त्यांना त्यांचा प्रभागच माहीत नाही. तुम्हाला तुमचा प्रभाग माहीत आहे का? हो, आमचा प्रभाग वसंतराव नाईक कॉलेजच्या समोरून स्मशानभूमीचा 120, SBI बँकेच्या मागचा एरिया, शिव मंदिरपासून धनुष्यबाण कमान, 120 गोविंद कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, J2, J3, शाहूनगर, राहुलनगर, वाघाळा, आजदवन असा इथपर्यंत आहे. इथला विकास मागलच्या लोकांनी केला नाहीये का? त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण निधी आला नाही आणि त्यांच्या काही अडचणीमुळे झालंय नसेल. तुमच्यासमोर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे, तर तुम्ही त्याच्यातून निवडून येऊ शकतात का? गेल्या वेळेस सुद्धा धनशक्ती होती, त्यावेळेस पण सर्वसामान्य जनतेने, शिडको अडकोतील लोकांनी माझ्यावर प्रेम आणि आशीर्वाद देऊन मला भरपूर मतदान केलं आणि यावेळेस तर मला 100% विजय करण्याचा प्रत्येक जनतेने आशीर्वाद दिला आहे. तुम्ही प्रभागातल्या नागरिकांना काय आवाहन करणार आहात? प्रभागात नागरिकांना मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि जनतेच्या प्रत्येक सुखादुखामध्ये सहभागी असतो. तर जनतेने यावेळेस माझ्यावर प्रेम, आशीर्वाद देऊन मला विजयी करावे, मशाल निशाणीवर बटन दाबून विजयी करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.